आता मम्मीला सोडून आलो शेताला. थोडं चिपी चिपी पाऊस पडू लागलाय म्हणून मी असं घालून घेतलो. आता म्हैशांना सोडतो, तिकडं चारवाला घेऊन जातो. राम राम तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. मी आज कॉलेजमध्ये जो ITI केलो त्याच्यामध्ये फिटर कसं काय करतात म्हणून दाखवतो. आज मी कॉलेजचा जास्त काढतो आणि काय करला लोक नाही म्हणून दाखवतो. आज एक ब्लॉग काढूया म्हणून म्हणत होतो. म्हणून मी आता शेतावरून आलो. शेताला येऊन दूध पिळून आता चाललो घरला येऊन जरा अजून शेताला येऊन तिथं पाईप जुडवायचा आहे. पाईप जुडवून जातो कॉलेजला 10 वाजता. तर मी आता आलो शेताला. आता इथं पाईप फुटलं होतं ते काढलो. आता काल येऊन हेवालाच आज ठीक करतो. अजून एक जण तिथं येणार आहे, त्यांना फोन लावून बोलवतो. आता हेवालं कपलिंग लावायचं आहे तिथं अजून थोडंसं खोदून. नंतरला हे खोदल्यानंतरला आणि तुम्हाला दाखवतो कसं केलं म्हणून. 8:30 वाजता आलो होतो. 10:30 वाजल्यात आता. इकडं हे शॅम्पू कपलिंग आहे, हे बसवलो इथं. तिथं टी बसून पुरा वरती करून घेतलो. अजून पाणी थांबू लागले मध्ये. आता हे तर वाल तर बसवायचं होतं, पाईप फुटलं होतं म्हणून. आता बस घरला जातो, आंघोळ करतो. पुरा अंग चिखल होलं माझं. आंघोळ करून आता कॉलेजला जातो. 11 वाजता सरला बोलतो असं आहे म्हणून. माझं ब्लॉग बनवलेलं हे व्हिडिओ पण दाखवतो अगर काय तर बोलले तर. आता आंघोळ करून कॉलेजला जातो. कॉलेजला जाऊन तिथं काय होते, तिथं फिटरचं ते राहते कापाचं ते कसं काय आहे ते पण दाखवतो. आज तिकडं माझे दोस्त नवे होलेले ते पण सपोर्ट करू लागल्यात, त्यांच्यासोबत आज काढतो मी. बघूया आजचा ब्लॉग कसं राहते ते. मी घरला चाललो होतो. वाटलं की मी काम करून माझे हात कसं होल्यात. पुरा दुःख होलं तिथं. हे हात असं आहे, हे हात पुरा इकडनं असं होलंय. पुरा कुठं मन तिथं कापलं गेलं. शेतकरी लोकांना बघा कसं होतं. पुरा कुठं मन तिथं कापलं जातं हात. आता घरला जातो. घरला गेल्यावर दाखवतो. क्लासरूमला आलो, कोण पण नाहीत तिथं. ते प्रॅक्टिकल जागी आहेत. आता तिकडं जातो टिफिन घेऊन. तिकडं गेल्यावर ते पण कसं आहे ते दाखवतो. आता संपलंय म्हणून आता आलो क्लासमध्ये बसलो. क्लासमध्ये कोण पण नाही, पाऊस निघाले. ते पाऊस कम होले की जातो मी घरला. मी आता आलो कॉलेजवरून हाफ डे करून. मी म्हणजे कॉलेजमध्ये नाही जेवलो म्हणून मी इथं जेवलेलो. भात आणि डाळच आता नॉर्मल. आता हे जेवल्यानंतरला मम्मी म्हैशांना सोडले, त्यांना सांभाळून थोडंसं चारा घालून दूध पिळतो. बघूया आता काय राहिलं, काय दाखवासारखं राहिलं ते दाखवतो तुम्हाला. आता मम्मीला सोडून आलो शेताला. थोडं चिपी चिपी पाऊस पडू लागलाय म्हणून मी असं घालून घेतलो. आता म्हैशांना सोडतो, तिकडं चारवाला घेऊन जातो. आणि चारवाला घेऊन जाऊन आता 5 वाजता परत येतो. येऊन दूध पिळून घरला जातो. घरला गेल्यानंतरला पण 1-2 घंटे ब्लॉग बनवतो. काय दाखवासारखं राहिलं ते दाखवतो. नंतरला ब्लॉग फिनिश करतो आजचं. ते आमच्या म्हैशा आहेत ना, ते आता पळून गेले होते. एक म्हैस बेदीला आले, ते उघं नाचू लागले.
इथं पुरा असं मैदान असल्यासारखं आहे ना. इथं दुसऱ्यांच्या शेतामध्ये पळून गेले होते, मला माहितीच नव्हतं कुठे गेलं. अर्धा घंट्यानंतर हुडकलो, अर्धा एक घंटा तवा हे भेटल्यात, परत इकडं आणून सोडलो. आता आलो शेतावरून. आता बस निवद घेऊन मी मम्मीसोबत जातो ते देवाला जाऊन दाखवतो. तिथं निवद घेऊन चालल्यात. आज आलो इकडं असं आहे तो पुरा. मी आता देवाला त्या सगळी पशी गेलो. आज एवढंच होतं दाखवासाठी. तर आज मी कसं दाखवा म्हणलो तसं दाखवलं, नॉर्मल काय काय दाखवासारखं वाटलं ते. मग आजचा व्हिडिओ थोडं पण चांगलं वाटलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि थोडंसं सपोर्ट दाखवा. आता क्लासरूमला आलो, कोण पण नाहीत.